नमस्कार, मी नम्रता. विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहुयात आजच्या ठळक घडामोडी. ठाण्यातील येऊरच्या पायथ्याशी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागून असलेली सुमारे 193 वन जमीन ही ठाणे महानगरपालिकेच्या विकास आराखड्यानुसार जैविक उद्यान म्हणून आरक्षित आहे. त्यामुळे टीडीआर देताना फक्त 8% टीडीआर द्यावा असा नियम आहे. मात्र ठाणे महानगरपालिकेने सुमारे 200% टीडीआर दिलाय. विशेष म्हणजे ज्या कालावधीत येथील प्रशासकीय प्रक्रियेवर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती, त्याच कालावधीत ठाणे महानगरपालिकेने जागेचा ताबा घेऊन सर्वोच्च न्यायालयाचाही अवमान केलाय, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी केलाय. दरम्यान या प्रकरणात अवघ्या 4 दिवसात सुमारे 15,000 ठाणेकरांनी स्वाक्षरी अभियान राबवून न्यायालयातील खटल्यात माघार घेऊ नये असं सुचवूनही परस्पर तडजोडणीचं धोरण अवलंबण्यात आल्याचंही प्रधान यांनी सांगितलंय. या संदर्भात मनोज प्रधान यांनी प्रतिक्रिया दिली. पाहुयात. कित्येक दिवस या ठाणे शहरात 194 एकरच्या टीडीआरच्या घोटाळ्याची चर्चा चालू आहे. आज देखील महासभेमध्ये 2 लक्षवेधी ह्याच प्रकरणावर आहेत. मी तुम्हाला ह्या फिल्मच्या माध्यमातून जी माझ्याकडे माहिती आहे ती सांगतो. 1975 मध्ये दयाबाई या कंपनीची जागेवर वन लागलं. ते वन लागलं, ती नोटीस देण्यात आली वॉचमनला आणि मालकाला दिली नाही. हा त्याच्या मागे एक निकष लावून 40 वर्षानंतर 45 वर्षानंतर केस चालली आणि हायकोर्टाने निकाल असा दिला की तुम्ही योग्य माणसाच्या हातात नोटीस दिली नाही आणि म्हणून हे खारिज झालं आणि दयाबाईला परत ही जागा मिळाली. म्हणजे जी चूक एका फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांनी 50 वर्षापूर्वी केली, त्याचा भूदंड ठाणे शहराच्या नागरिकांना आज बसतोय. 2017 मध्ये ही केस परत एमआरटी कोर्टात गेली आणि एमआरटी कोर्टाने पुन्हा एकदा दयाबाईच्या नावाने ही च्या बाजूने हे निकाल दिला. आता विषय असा आहे की आपण 100 एकर ह्या 194 एकर्स पैकी 100 एकरवर टीडीआर देतोय. टीडीआर आपण कशावर देतोय? तर माझ्या मनात एक मुद्दा आहे. मुद्दा असा आहे की त्याच्यावर जे रिझर्वेशन टाकलं ते बायोडायव्हर्सिटी पार्कसाठी टाकलं का पार्कसाठी टाकलं, हा खूप मोठा मुद्दा आहे. त्याचं कारण असं की जर बायोडायव्हर्सिटी पार्कचं रिझर्वेशन असेल तर फक्त 8% टीडीआर मिळू शकतो आणि जर फक्त पार्क आहे तर हे कॅल्क्युलेशन 200% जातं. म्हणजे जे 2800 कोटी रुपयाचं त्यांना टीडीआर मिळणार आहे ते खरंच जर ते बायोडायव्हर्सिटीचं जर त्याच्यावर रिझर्वेशन असलं तर त्यांना फक्त 112 कोटीचं टीडीआर मिळणार. आता पुढचा मुद्दा असा येतो की जर 82 लाख स्क्वेअर फीट टीडीआर ह्या ठाणे शहरात लोड होणार असेल तर ह्या छोट्या चुकीचा भूदंड हे ठाणे शहरातले सगळे नागरिक यांना सहन करायला लागणार आहे. म्हणजे किमान 18 ते 20 हजार घरं फक्त ह्या टीडीआरवर जनरेट होणार आहे. आज या ठाणे शहरात पाणी नाही, रस्ते नाही, स्वतःचं मलनिसारण केंद्र नाही आणि कुठल्याच सुविधा पाहिजे त्या पद्धतीने नसताना आणखीन 18 ते 20 हजार घरांची जर ही सोय ही टीडीआर मार्फत होणार असेल तर आपण कुठे जातो? दुसरा एक मुद्दा माझ्यासमोर आहे की, आणि हा मुद्दा सर्वात महत्वाचा आहे की टायटलच्या अगेन्स्ट आपण सुप्रीम कोर्टमध्ये जायला होतो. आपलं टायटल चॅलेंज करायला पाहिजे होतं, तर टीएमसीनी चॅलेंज केलं टीडीआर. ऍक्च्युअली चॅलेंज करायचं होतं टायटल आणि ते करायचं होतं फॉरेस्टनी. पण आम्हाला माहिती अशी आहे की फॉरेस्ट मिनिस्ट्रीला परवानगीच दिली नाही सीएम ऑफिसमधनं हे चॅलेंज करायला. याचं कारण काय मला अजून कळत नाही. दुसरं, जेव्हा महानगरपालिका सुप्रीम कोर्टमध्ये गेली तेव्हा 20 जुलै तारीख पडली आणि तोपर्यंत टीडीआरवर स्टे आला. टीडीआरवर स्टे आल्यानंतर तुम्ही मध्येच 29 मेला तुम्हाला गरज काय होती कन्सेंट फाईल करायला आणि तुमची केस मागे घ्यायला? म्हणजे कुठेतरी भ्रष्टाचार झाला, कुठेतरी दयाबाई कंपनी आणि महानगरपालिकेमध्ये काहीतरी ठरलं आणि म्हणून आपण टाकलेली केस आपण वेळेच्या आधी ऑन बोर्ड घेऊन आपण 29 मेला मागे घेतली. याची कारणं आपल्याला शोधायला पाहिजे. तर 29 मेला जर केस मागे घेतली
तर 25 मेला जेव्हा याच्यावर स्टे होता तेव्हा स्टे असताना आपण ताबा कसा काय घेतला? म्हणजे तुम्ही सुप्रीम कोर्टचंही कंटेम्प्ट केलेला आहे. सुप्रीम कोर्ट जर स्टे देत आहे तर ती स्टे उठवायच्या आधी तुम्ही कंटेम्प्ट केलाय असं आमचं म्हणणं आहे. त्यामुळे याच्यावरही गौर झाला पाहिजे. एकंदर म्हणायचं तर 51 वर्ष आता आज पूर्ण झाली, 51 वर्ष केलेल्या एका छोट्या चुकीचं भूदंड हे ठाणे शहरातल्या सगळ्या नागरिकांना पडतंय. ते आम्ही कदापि सहन करणार नाही आणि राष्ट्रवादीच्या माध्यमातून 12 जुलैला सुप्रीम कोर्ट सुरू झालं तर आम्ही 100% याच्या विरोधात, महानगरपालिकेच्या विरोधात, दयाभाईच्या विरोधात आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ. दुसरं एक आपल्याला सांगतो की हे पिटिशन आम्ही सुप्रीम कोर्टमध्ये घेऊन जायचं याच्यासाठी सह्या गोळा करायला सुरुवात केली आहे आणि 4 दिवसामध्ये 15,000हून जास्ती ठाणे शहराच्या नागरिकांनी सह्या केलेल्या आहेत. म्हणजे किती संतप्त या विषयावर ठाण्याचे नागरिक आहेत ह्याच्यावरनं ते कळून येईल. तुमच्या व्यवसायासाठी खेळते भांडवल, क्षमता विस्तार, आधुनिकीकरण आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी विश्वसनीय ओव्हरड्राफ्ट सुविधा, कर्ज मर्यादा 7 कोटींपर्यंत, जलद मंजुरी, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी, TJSB ODS ड्रॉप अगेन्स्ट प्रॉपर्टी, TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बैंक, भविष्य का बैंक. भारतीय जनता पक्षाचे नेते तथा राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा ठाणे शहर उपाध्यक्ष विजय त्रिपाठी यांच्या पुढाकाराने ठाण्यातील येऊर येथील गोशाळेमध्ये गोसेवा व सामाजिक बांधिलकी जपणारा विशेष उपक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी गोशाळेतील गायींना हिरवा चारा, फळे वाटप करण्यात आले. नितेश राणे हे हिंदुत्ववादी विचारसरणीचे खंदे समर्थक असून समाजातील विविध घटकांच्या प्रश्नासाठी सातत्याने संघर्ष करणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त केवळ उत्सव साजरा न करता समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून जनसेवा करण्याचा संदेश देण्यात आलाय. भाजपा ठाणे शहर उपाध्यक्ष विजय त्रिपाठी यांनी यावेळी सांगितले की नितेश राणे यांनी कार्यकर्त्यांना वाढदिवस साधेपणाने साजरा करून समाजहिताचे उपक्रम राबवण्याचं आवाहन केलं होतं. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आम्ही गोसेवेचा उपक्रम हाती घेतलाय. भारतीय संस्कृतीत गोमातेला विशेष स्थान असून गोसेवा ही सामाजिक आणि धार्मिक जबाबदारी मानली जाते. राज्यात अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे. या पार्श्वभूमीवर नितेश राणे यांनी यंदा कोणताही जल्लोष, स्वागत समारंभ किंवा मोठे कार्यक्रम न घेण्याचा निर्णय घेतलाय. त्याऐवजी कार्यकर्त्यांनी गरजूंना मदत करावी, गोसेवा करावी, तसेच विविध सामाजिक उपक्रम राबवावेत असं आवाहन त्यांनी केलंय. विजय त्रिपाठी हे केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मंत्री नितेश राणे यांचे निष्ठावंत समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या माध्यमातून ठाणे शहरात सातत्याने विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन केलं जातं. त्याच परंपरेचा भाग म्हणून यंदा गोसेवा उपक्रम राबवण्यात आलाय. या कार्यक्रमाला भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते. उपस्थितांनी गोसेवेचं महत्त्व अधोरेखित करत नितेश राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला आहे. जय श्रीराम. आमचे सन्माननीय हिंदुत्वाची बुलंद आवाज मंत्री श्री नितेशजी नारायण राणे साहेब, आज यांचा वाढदिवस आहे. आज या दिवशी साहेबांनी स्वतः आव्हान केलेला की राज्यात पाऊस होत नाही, त्यासाठी शेतकरी हवालदिल झालेले आहेत. यासाठी यावर्षी वाढदिवस साजरा न करता त्यांनी सर्व त्यांच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना आव्हान केलं होतं की तुम्ही गोसेवा करा आणि समाजकार्य करा. कारण की कोकणात पाऊस न आल्यामुळे शेतीला आणि आंबे बागायतदारला आणि काजू बागायतदारला आणि महाराष्ट्रात खूप ठिकाणी पाऊस लवकर न येत आल्यामुळे शेतकऱ्यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. यासाठी आज आम्ही ठाण्यात येऊर येथे भव्य असं जे आपला गौशाळा आहे तिकडे आपण गौसेवा करत आहोत. सर, हिंदुत्वासाठी लढणारं असं त्यांचं नेतृत्व आहे. आज वाढदिवसानिमित्त काय शुभेच्छा या माध्यमातून आपण? हिंदुत्ववादी नेते आहेत म्हणून त्यांनी गौसेवा करायला सांगितलेली आहे आणि शुभेच्छाही त्यांनी न स्वीकारता हे सांगितलंय का तुम्ही गौसेवा करा आणि समाजकार्य करा. याच्यापेक्षा मोठा हिंदुत्व काय असणार? का एखादा नेता हा स्वतःचा वाढदिवस न साजरा करता सांगतो गौसेवा करा. कारण की आज तुम्ही बघतच आहात
की गौसेवा करणं ही किती महत्वाची आहे आणि राज्यात आमच्या युती सरकारने गौहत्या बंदी आणलेली आहे, तरी काही शांतिप्रिय समाजाची लोक त्याची तस्करी करत आहेत. याच्या विरोधात आणि एक समाजकार्य म्हणून आम्ही गौसेवा करून हे समाजाला एक मेसेज देत आहोत का हिंदू धर्मामध्ये गाय ही आपल्या आईचं स्थान असतो आणि गौसेवा ही केलीच पाहिजे. ठाण्यातील पर्यावरण दृष्ट्या अत्यंत संवेदनशील असलेल्या खाडीकिनारे, कांदळवने आणि पाणथळ जागांवर सुरू असलेल्या बेकायदेशीर भरावांविरोधात ठाणे शहर जिल्हा काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली. साकेत ते आनंदनगर कोस्टल रोडच्या नावाखाली पर्यावरणाची खुलेआम हत्या सुरू असून प्रशासन मात्र मूक प्रेक्षक बनल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल पिंगळे यांनी केलाय. खाडी परिसरातील कांदळवने ही नैसर्गिक कवच कुंडले मानली जातात. पूर नियंत्रण, जैवविविधतेचं संरक्षण आणि पर्यावरणीय संतुलन राखण्यात त्यांची महत्वपूर्ण भूमिका असते. मात्र या नैसर्गिक संपत्तीवर दिवसाढवळ्या राडारोडा, कचरा आणि गाळ टाकून भराव करण्यात येत असल्याचं चित्र समोर आलंय. विशेष म्हणजे याबाबत वारंवार तक्रारी आणि पुरावे देऊनही प्रशासनाकडून कोणतीही कडक कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजगी आहे. राहुल पिंगळे यांनी म्हटलंय की साकेत, बाळकुम, कोळशेत, ढोकाळी, वाघबीळ, कासारवडोली आणि आनंदनगर परिसरातील पाणथळ जागा नष्ट झाल्यास त्याचा थेट परिणाम पूरस्थितीवर होणार आहे. नैसर्गिक जलसाठे आणि पाण्याचा निचरा होणाऱ्या जागा बुजवल्यामुळे भविष्यात हजारो नागरिकांच्या जीवित आणि मालमत्तेला धोका निर्माण होऊ शकतो. काँग्रेसने या प्रकरणात संबंधित भरणी माफिया, कंत्राटदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच नष्ट करण्यात आलेल्या कांदळवनांचे आणि पाणथळ क्षेत्रांचे तातडीने पुनरुज्जीवन करण्याची मागणीही करण्यात आली आहे. पर्यावरणाच्या विनाशावर विकासाचा मुलामा देण्याचा प्रयत्न ठाणेकर सहन करणार नाही. प्रशासनाने तातडीनं कारवाई न केल्यास काँग्रेस रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल आणि गरज पडल्यास न्यायालयाचे दरवाजेही ठोठावेल असा इशारा काँग्रेसने दिलाय. बाहेरचा गेट होता, टेम्पो आतमध्ये घेतला, गेटला लॉक मारलं, हा खाडीला असा उभा केला डेब्रिज आणि याची भरणी आता चालू आहे. लाईव्ह मध्ये आता आम्ही त्यांना पकडलं आणि हे सांगतं शेटने आम्हाला सांगितलेलं आहे हा टेम्पोचा नंबर आहे. तिथे किती दिवसापासून टाकता इथे? हा, अरे खाडीमध्ये भरणी करायला बंदी आहे इकडे, इथे मँग्रोव्ह आहे. दूसरा दिवस आलो हम लोग को सामने हमारे दिखाया इधर सामने हम लोग आए. हे बघा दूसरा दिवस आहे. दाखव. म्हणजे गेट लावलंय, गेटवरती माणूस बसवलाय, आतमध्ये टेम्पो आला की गेट बंद करायचा आणि अशा प्रकारची भरणी अख्खं हे सगळं भरलेलं आहे. डम्पिंग म्हणजे प्रशासनाचं काहीच लक्ष नाही याच्याकडे. महानगरपालिकेचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे. घनकचरा विभाग हा कचरा कुठे टाकला जातोय, कुठे फेकला जातोय, नाले सफाईतला गाळ मँग्रोव्ह वरती टाकला जातोय. इथं खुलेआम भरणी, हे डम्पिंगच उघडलं इकडे खाडीच्या बाजूला, खाडी बुजवायला घेतली. तर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने चाललेलं आहे. जर कारवाई होत नाहीत तर महापालिका हद्दीतला भाग आहे. हे बघा ही 2 जण आम्ही नवीन आहे. आम्ही आणि हा टेम्पो कुठे उभा केलाय बघा. ही मागची खाडी दाखवा, ही समोर खाडी, खाडीमधली भरणी, हा टेम्पो. प्रशासन आता तरी कारवाई करणार आहे का झोपेचं सोंग घेणार आहे या ठिकाणी? या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अशाच राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी. विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.